कोरटकरांनी पुन्हा एकदा आपण धमकी दिली नसल्याचा दावा केलाय। फोन हॅक करून इंद्रजित सावंतांना फोन करण्यात आल्याचा कोरटकरनं दावा केलाय। नागपूर सायबर सेलकडे कोरटकरनं लेखी तक्रार दाखल केली आहे। मोबाईल आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा कोरटकर यांनी तक्रारीमध्ये दावा केलाय। आपला मोबाईल हॅक करणाऱ्या आणि हा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी कोरटकरनं नागपूर सायबर सेलकडे दिलेल्या लेखी तक्रारीत केल्याची माहिती आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, काय म्हणणं आहे कोरटकरचं? प्रशांत कोरटकरने जी तक्रार दिलेली आहे नागपूरच्या सायबर सेलकडे आणि त्याच्यामध्ये असा दावा केलेला आहे की त्याचा जो मोबाईल आहे ज्या मोबाईल फोनवरून त्यांनी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आणि महापुरुषांचे अवमान करणारे काही वक्तव्य केले, तो मोबाईल फोन हॅक झालेला होता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याचा आवाज जो आहे तो वापरण्यात आला आणि त्या माध्यमातून इंद्रजित सावंत यांना तो फोन करण्यात आलेला आहे। त्या तक्रारीमध्ये कोरटकरचा असा दावा आहे की हा जो कॉल इंद्रजित सावंत यांना करण्यात आला आणि ज्याच्यानंतर हा संपूर्ण वाद निर्माण झाला, त्याच्यापूर्वीच त्याचा कॉल मोबाईल फोन जो आहे तो हॅक करण्यात आलेला होता। नागपूरच्या सायबर सेलमध्ये स्वतः प्रशांत कोरटकरने येऊन ही तक्रार दिली होती अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून एबीपी माझाला मिळालेली आहे आणि त्या तक्रार दिल्यानंतरच प्रशांत कोरटकर जो आहे तो गायब झालेला आहे। आजवर तो कुठेही कोणासमोर आलेला नाही। नागपूरमध्ये बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि तो गुन्हा कोल्हापूरच्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये आधी गुन्हा दाखल झालेला आहे त्या पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागपूर सायबर सेलने सुद्धा ही जी तक्रार आहे मोबाईल हॅक करण्यासंदर्भातली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला असेल तर तो तपास जो आहे तो कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग केलेला आहे। त्या मात्र प्रशांत कोरटकर या वादाला सुरुवात झाल्यानंतर दावा करत होता की मी फोन केलेला नाहीये। आता त्यांनी एक तक्रार सुद्धा सायबर सेलकडे केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा दावा आहे की त्याचा फोन जो आहे तो या फोन कॉलच्या आधीच हॅक झालेला होता। त्यामुळे नक्कीच पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणी सायबर तपास, फॉरेन्सिक तपास करण्याची गरज आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी करण्याची गरज आहे। निश्चित रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपला फोन हॅक करून संवाद साधणाऱ्या व्यक्तीला अटक करावी अशी मागणी कोरटकर यांनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।